तुम्ही कंबाईनची तयारी करताय 2025 मध्ये, तर तुमचा सगळ्यात आधी मेन्सचा सिलेबस 70% झाला पाहिजे. 70% सिलेबस तुमचा तोंडपाठ असला पाहिजे, तर तुम्हाला कॉन्फिडन्स येतो प्रीचा. आणि प्री पास तुम्ही होताच जर तुमचा 70% सिलेबस मेन्सचा परफेक्ट असेल तर. पास होताच. आपण कशावर फोकस ठेवतो? फक्त प्री. म्हणजे प्री पास व्हायची, मी प्री पास झाल्यावर मी मेन्सला जाईल, मग मी मेन्सचा अभ्यास करेल. असं कधी होत नाही. आणि असं झालं तरी तुम्ही मेन्सला नापास होता, मग परत येता प्री करत. हेच प्रवाह आपल्याकडे चालत राहतो. जसा समुद्री प्रवाह असतो तसा आपल्याकडे एमपीसीचा प्रवाह आहे, पण त्या प्रवाहापेक्षा आपण हे अभिसरण प्रवाह समजून घेऊया. आता ते प्रवाह बाजूचे नंतर आपण डिस्कस करू. थोडासा मध्ये 1-2 मिनिटाचा मी जरा थोडा पॉज घेऊन जरा सब्जेक्ट पासून जरा बाहेर गेलो, ते गरजेचं आहे मला, म्हणजे जेणेकरून तुम्हाला थोडंसं लक्षात येईल. आता येऊ आपल्या मेन पहिल्या सब्जेक्टवर.